काही दिवसांपूर्वीच एक भन्नाट पुस्तक माझ्या वाचनात आलं. म्हणजे आपण जे बोलतो किंवा आपण जे लिहितो, वागतो, यावर जर कोणी नियंत्रण ठेवायला लागलं, तर काय होऊ शकतं? म्हणजे आपण दैनंदिन जीवनात जे लिहितो, वाचतो, वागतो, यावर नियंत्रण ठेवण्याइतपत एखाद्या सत्तेची मजल गेली, तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याचं सर्व चित्रण आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं. विन्स्टन नावाचा एक तरुण आहे. तो या सगळ्या जगात वावरतोय आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवलं जातंय. इथं सत्य पुसलं जातं, इतिहास बदलला जातो आणि एक नवीन भाषा निर्माण केली जाते. म्हणजे अशी भाषा जी लोकांना माहीत नाही आहे. आणि जी भाषा लोकांना माहीत नाही आहे, तर त्या भाषेत लोक विचारच करू शकणार नाहीत. म्हणजे एक प्रकारे लोकांच्या विचार शक्तीवर किंवा विचार यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचं काम ही सत्ता करू लागते. आणि आजच्या काळात जेव्हा माहिती बदलली जाते, सत्य पुसलं जातं, अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा या पुस्तकाची आठवण येते. 1949मध्ये हे पुस्तक लिहिलं गेलं, पण आज देखील हे पुस्तक अतिशय रिलेटेबल वाटू शकतं. या पुस्तकाचं नाव आहे 1984 आणि या पुस्तकाचे लेखक आहेत जॉर्ज ऑरवेल. धन्यवाद.